जिल्हा परिषदेला जर आपण बघितलं तर वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून आमचे दुर्योधन ननवरे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून शीतल सचिन झंझणे या आमच्या महिला भगिनी ताई त्या ठिकाणी तिकडून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर कोळकी जिल्हा परिषद गटातून आमच्या शिवसेनेचे माझे सहकारी मित्र आणि निष्ठावंत आमचे शिवसैनिक की जे 10-15 वर्षे शिवसेना संघटनेचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत असे युवा सेनेचे आमचे फलटण तालुका प्रमुख अभिजित विजय कदम हे कोळकी जिल्हा परिषदेतून निवडणूक लढवत आहेत. आणि त्याचबरोबर पंचायत समितीचं जर आपण जेडपीसाठी तीनच उमेदवार हां त्या 3 ठिकाणी आम्ही लढतोय. त्या दृष्टीनं आमचे चालू आहे आता प्रचाराची यंत्रणा. आणि पंचायत समिती गणाबद्दल पंचायत समिती गणामध्ये आम्ही आपला जो वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गट आहे त्यामधले वाटार पंचायत समिती गण आणि सुरोडी पंचायत समिती गण, त्यामध्ये वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामध्ये आमचे अश्विनीताई किरण यादव आणि पंचायत समितीच्या सुरोडी गणातून आमच्या शिवसेनेचे त्या विभागाचे विभाग प्रमुख महेंद्र घाडगे हे निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर आपण खालच्या म्हणजे तळगाव जिल्हा परिषद गटातील पाडेगाव पंचायत समिती गण आहे त्या पाडेगाव पंचायत समिती गणातून आकाश गायकवाड हे आमचे शिवसेनेचंच आमचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, जुना कार्यकर्ता आहे. तर त्याला आम्ही ती पंचायत समितीची संधी दिलेली आहे. पाठीमागच्या वेळेस त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली आणि अतिशय चांगलं मतदान म्हणजे आमच्याकडं कोणतीही यंत्रणा नसताना आर्थिक कुठलंही पाठबळ नसताना शिवसेना ह्या पक्षावरती प्रेम करणारी लोक, शिवसेनेला मानणारा वर्ग, पक्षाला मानणारा वर्ग असं मिळून आम्हाला त्यावेळेस सुद्धा 2,500-3 हजार मतदान आम्ही त्या पाडेगाव जिल्हा पंचायत समिती गणामध्ये आम्हाला गटामध्ये मिळालेलं. तर त्यांनाच पुन्हा आम्ही संधी दिलेली आहे. आकाश गायकवाड हा तसे उत्तम कार्यकर्ता आहे, चांगला आहे, तो त्या ठिकाणी निवडणूक लढवत असून आमच्या जर पश्चिम भागात बघितलं आपण तर पश्चिम भागामध्ये गुणवरे पंचायत समिती गणातून आपल्या बागाव ताई आहेत, ज्योती अनिकेत बागाव ह्या त्यांचे सासरे सतीश बागाव हे त्यातील जुने सामाजिक कार्यकर्ते आहेत. आमच्या सातत्यानं ते संपर्कात असतात.